यश मिळवण्यासाठी मोठं ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्यानं आणि प्रामाणिकपणे मेहनत करणं आवश्यक आहे. जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतंही उद्दिष्ट गाठता येतं, असं प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केलं. संजय घोडावत विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचं आज उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. देशातील विविध राज्यातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. नव्या विद्यार्थ्यांच्या आगमनानं संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. देशभरातून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळं विद्यापीठाविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला विश्वास पुन्हा अधोरेखित झाला. यामध्ये इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, लॉ, डिझाईन तसेच विविध शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. याप्रसंगी कुलगुरू प्राध्यापक डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील शिक्षण व्यवस्था, संशोधनासाठी उपलब्ध संधी, उद्योगाभिमुख शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच नाविन्यपूर्ण विचार, संशोधनाची वृत्ती आणि कौशल्य विकासावर भर द्यावा असं त्यांनी सांगितलं. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शैक्षणिक संधीचा लाभ घेत सर्वांगीण विकास साधण्याचं आवाहन केलं. कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सुविधा, विविध विद्यार्थी उपक्रम, करिअरच्या संधी आणि विद्यापीठाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी विद्यापीठातील सर्व डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.